ही आहे माझा विठोबा चॅनल, प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा। कथा कीर्तन करण्याचा मानस त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो ज्याचं पूर्वजन्माचं पुण्य उदयाला येतं। आणि म्हणून आपण सगळी मंडळी या ठिकाणी भाग्यवान आहात। कथा श्रवण करण्याचा योग आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे। सध्या वर्तमानकालीन स्थिती काय आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे, पण अशाही अवस्थेमध्ये आपला हा सप्ताह पूर्णत्वास येतोय। खऱ्या अर्थाने भगवंताचीच कृपा म्हणायला पाहिजे। विठ्ठला ज्यांच्या माध्यमातून आज कीर्तन सेवा करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे, आमचे गुरुबंधू अशोक महाराज महतपुरे यांनी मला काही दिवसाआधी कीर्तनाचं दिलेलं हे निमंत्रण, त्या अनुषंगाने तुम्हा सर्व मोहगाव वासियांचं मला झालेलं हे दर्शन आहे। पर्व अतिशय चांगला आहे, पवित्र आहे। स्थळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी आज अनुकूल अशा पद्धतीने घडून येते। ज्या भगवान महादेवाच्या चरणी आपण सेवा करण्यासाठी या ठिकाणी स्थित आहोत, महादेवाचं केलं तेवढं वर्णन कमी आहे। आणि आजचं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक अशा पद्धतीचं आहे। शास्त्रामध्ये काही कर्माचे प्रकार सांगितले, नित्य कर्म, नैमित्तिक, प्रायश्चित्त आणि काम्य। या चार कर्मापैकी कुठल्या तरी निमित्ताला धरून जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात। आणि म्हणून आजचं कीर्तन हे नैमित्तिक अशा स्वरूपाचं आहे। विठ्ठला आजचं कीर्तन हे महत्वाचं असूनही जबाबदारीचं कीर्तन आहे। इतर कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलं जातं, पण जे नैमित्तिक कीर्तन असतं त्या कीर्तनामध्ये काही मर्यादा असते, काही जबाबदारी असते। जसं काल्याचं कीर्तन म्हटलं की त्या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला बंधन आहे की कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करावं, आहे की नाही? तसं आज महाशिवरात्रीचा पर्व असल्यामुळे कीर्तनकाराला थोडंसं बंधन आहे। ते असं की भगवान महादेवाचा दरबार आणि शिवाय पर्व जो आहे तो महाशिवरात्रीचा असल्यामुळं आज जबाबदारी कीर्तनकाराची अशी आहे की भगवान महादेवाचंच वर्णन करणारा अभंग घ्यावा, या हेतूने निवडलेला आजचा हा अभंग आहे। तेव्हा या सेवेसाठी, श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे श्रोते सर्वांना मनोभावे एकदा वंदन करतो। माझी जबाबदारी आहे कीर्तन वेळेमध्ये संपवण्याची, पण तुम्हा सर्वांची सुद्धा एक जबाबदारी आहे। कोणती? झोप घ्यायची, जांभळ्या द्यायच्या, बरोबर? म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला लक्षात आलेलं आहे। कीर्तन होईपर्यंत कोणी कोणाशी बोलू नका, अगदी स्थित वातावरण तयार झालं पाहिजे। इथं आलेला प्रत्येक श्रोता हा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव धारण करून आलेला आहे। भगवंताविषयी सर्वांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे। तेव्हा भगवंताची विटंबना आपल्याकडून होऊ नये असं जर वाटत असेल तर कीर्तन होईपर्यंत कोणी बोलू नका। आणि शिवाय कीर्तनामध्ये कुठल्या प्रकारचा विक्षेप होईल असं कुठलंच कृत्य आपल्याकडून घडता कामा नये। आणि आजूबाजूला असणारे जे लहान मुलं खेळू लागलेले आहेत त्या सर्वांना सांभाळा, श्रद्धेने कीर्तन श्रवण करा। कारण जेवढं दर्शनाला महत्व आहे तेवढंच कीर्तन श्रवणाला सुद्धा महत्व आहे की नाही? देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाचं दर्शन होतं, पण त्या देवाला कळवून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी कीर्तन हेच एक माध्यम आहे। म्हणजे मंदिरात गेलं तर देव दिसतो, पण कीर्तनात गेलं तर देव कळतो, हे लक्षात ठेवा। एवढी मानसिकता अंतःकरणामध्ये धारण करून कीर्तन श्रवण करा, जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमभाव निर्माण होईल। मर्यादित वेळेमध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न करू। एकदा सर्वांनी भजन करा। विठ्ठला आजचा पर्वकाळ अतिशय पवित्र आहे आणि दिवस फार महत्वाचा आहे। आपल्या भागवत धर्मामध्ये 5 प्रकारचे पर्वकाळ सांगितलेले आहेत। एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णनच केलेलं आहे। पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती कृष्णाष्टमी, वामन जयंती रामनवमी, उत्तम उत्तम शिवरात्र, असं आहे। या 5 महत्वाच्या पर्वांपैकी अतिशय उत्तमात उत्तम पर्व जर कोणता असेल तर तो म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व आहे। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये काही सण असतात ते प्रादेशिक आहेत। म्हणजे यूपी मध्ये काही सण केले जातात ते महाराष्ट्रामध्ये होणार नाही, किंवा महाराष्ट्रात असणारे जे दुसऱ्या कोणत्या राज्यामध्ये होणार नाही। पण महाशिवरात्री सारखा पर्व असा आहे की संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो, त्याला व्यापक अशा पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा पर्व। आणि बघा
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पर्वकाळ येत असतो. तसा जर विचार केला ना, माणूस जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंतच्या काळामध्ये अनेक पर्वकाळ माणसाच्या जीवनामध्ये येतात की नाही. पहिला पर्वकाळ तर तो असतो दैनंदिन जीवनामध्ये. सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्त जो असतो हा माणसाच्या जीवनातला म्हणजे माणसाच्या एका दिवसातला असणारा हा पर्वकाळ आहे. रोज हा पर्वकाळ असतो आणि विद्यार्थी वर्गाने हा पर्वकाळ साधायचा असतो. आणि पहा तुम्ही, ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्ये केला जाणारा अभ्यास किंवा पाठांतर हे मरेपर्यंत चिरकाल राहतं, कारण तो एक पर्व आहे. यापेक्षा 7 दिवसानंतर येणारा एक पर्वकाळ असतो तो म्हणजे सोमवार. 15 दिवसानंतर एक पर्वकाळ येतो तो म्हणजे एकादशीचा. 1 महिन्यानंतर येणारा पर्वकाळ अमावस्या आणि पौर्णिमा सर्वांना माहिती आहे. करता करता 3 महिन्यानंतर जो पर्वकाळ येतो ज्याला गोपुष्य अमृत योग असं म्हणतात. सांभाळा शिट्टी मारते. 12 महिने झाल्यानंतर संतांच्या जयंत्या, संतांच्या पुण्यतिथ्या, रामनवमी सारखे उत्सव आहे, शिवरात्री सारखा वार्षिक उत्सव हा 12 महिन्यानंतर म्हणजे 1 वर्षानंतर येतो. करता करता 3 वर्ष पूर्णत्वास आल्यानंतर कुंभमेळा म्हणा किंवा अधिक मासासारखा पर्व येत असतो. कालांतरानं 12 वर्ष पूर्ण झाले की 12 वर्षानंतर त्याला तपपूर्ती महोत्सव असं म्हणतात. कोणत्याही कार्याला किंवा कोणत्याही साधनेची परिपक्वता ही 12 वर्षानंतर फलत्वास येत असते, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर 18 वर्षानंतर सुद्धा एक पर्वकाळ येतो ज्याला कोकिळा व्रत असं म्हणतात आणि महिला वर्गांसाठी अतिशय पुण्य प्रदान करून जाणारा तो पर्वकाळ असतो. 25 वर्षानंतर येणारा एक पर्वकाळ ज्याला रौप्य महोत्सव असं म्हणतात. 50 वर्षानंतर येणारा सुवर्ण महोत्सव. 60 वर्षानंतर येणारा जो पर्वकाळ आहे त्याला कपिला षष्ठी असं म्हणतात. हा योग 60 वर्षानंतर येतो. 75 वर्षानंतर येणारा पर्वकाळ त्याला अमृत महोत्सव असं म्हणतात. त्यानंतर 81 वर्षानंतर येणारा पर्वकाळ जो आहे त्याला सहस्त्र चंद्र दर्शन योग असं म्हणतात. म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये 1000 चंद्राचं दर्शन म्हणजे 1000 पौर्णिमा बघितलेल्या असतात, म्हणून 81व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन योग साजरा केला जातो. आणि करता करता शताब्दी महोत्सव 100 वर्षानंतर जो पर्वकाळ असतो त्याला शताब्दी महोत्सव असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनापासून ते मरेपर्यंतच्या काळापर्यंत अनेक पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये येतात. सामान्य काळ आणि पर्वकाळ याच्यातला डिफरन्स असा आहे, सामान्य काळामध्ये थोडं केलं तर थोडंच भेटतं, पण पर्व काळामध्ये थोडं जरी केलं तरी अधिक फल किंवा पुण्य अशा पद्धतीने जीवाला प्राप्त होतं. म्हणून पर्व काळाचं एवढं विशेष महत्व आपल्या भागवत धर्मामध्ये कथित केलेलं आहे. विठ्ठल असा पुण्य पावन असणारा आजचा पर्वकाळ भगवान महादेवाचा हा उत्सव. त्या निमित्तानं संपूर्ण सप्ताहामध्ये मला वाटतं की आजचं कीर्तन अतिशय महत्वपूर्ण मानलेलं आहे. आणि या प्रसंगी मला वाटतं की आजच्या कीर्तनामध्ये उपस्थिती रोजच्या पेक्षा जास्त असणारच. कीर्तनासाठी म्हणून सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनाची मर्यादा पाळा. सेवेसाठी जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज, आणि एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये भगवान महादेवाचं वर्णन केलेलं आहे. वा विठ्ठल विठ्ठल. शिव घोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आता वर्णन करणारे जे आहेत ते एकनाथ महाराज, आणि ज्यांचं वर्णन करतायत ते भगवान शंकर आहेत. या ठिकाणी एक सुवर्ण योग जुळून आलेला आहे. वर्णन करतायत ते नाथ महाराज आहेत आणि वर्ण विषय जो आहे तो भगवान शंकर आहे. एक शास्त्र असं आहे, वर्णन करणाऱ्याच्या तोलामोलाचा वर्ण विषय असायला पाहिजे. तेव्हा एकनाथ महाराज हे वर्णन करण्याचे पूर्ण अधिकारी आहेत. का आहे? कारण त्यांना प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्राप्त आहे म्हणून, है की नाही. एकनाथ महाराजांना भगवंताची प्राप्ती स्वाभाविकच रित्याने प्राप्त झालेली आहे. कशावरून? जरा तुम्ही एकनाथ महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. चरित्र फार सुंदर आहे. एकनाथ महाराजांचं वास्तव्य हे पैठण क्षेत्रामध्ये होतं, गोदावरीच्या काठी. आणि एकदा काय झालं की त्यांच्या त्या पैठणमध्ये नाथांच्या घरी एक विद्वान माणूस आला काशीवरून, ब्राह्मण होता. एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. नाथांनी त्याला विचारलं, बाबा आपण कोण आहात? त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हटलं मी काशीवरून आलेलो ब्राह्मण आहे, पंडित आहे. म्हटले कशा करता आला तुम्ही? म्हटलं मी याच्या करता आलो की परवाच्या दिवशी झोपलो असताना रात्रीच्या वेळा
भगवान विश्वनाथ माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते स्वप्न तुम्हाला सांगण्याकरता म्हणूनच या ठिकाणी आलेलो आहोत. माणसाला स्वप्न जे पडतं ना याला कारण असतं. दिवसा जे चिंतन माणूस करतो त्याचं स्मरण माणसाला स्वप्नामध्ये होत असतं बरं का. विठ्ठल विठ्ठल. स्वप्नामध्ये काय घडलं किंवा भगवंतानी मला काय सांगितलं सावनाथ आधी सारखं राहू द्या मला ना इथं कळायला पाहिजे थोडस म्हणतं. विठ्ठल रात्रीच्या वेळा भगवान विश्वनाथ माझ्या स्वप्नामध्ये आले. आता देवाचं स्वप्नामध्ये दर्शन होणं हे भाग्याचं लक्षण आहे. आपल्या स्वप्नातही येतं पण देव येत नाही. देव सोडून सगळा पसारा स्वप्नामध्ये येतो, बरोबर की नाही. माणसं देवाच्या दर्शनाला पंढरपूरला जातात पण तिथं गेल्यानंतर देव स्वप्नात येत नाही. काळी गायनं पांढरं वासरू स्वप्नात येतं आहे की नाही. एकदा आमच्या त्या पंढरपूरच्या मठामध्ये रात्रीचे 2 वाजता एक माणूस एकदम झोपेतून ओरडून उठला. हुड हुड हुड. लोक म्हणे कार्य काय झालं. तुम्हाला काय नाही वासरूत येऊन राहिलं होतं. हे कुठं स्वप्नामध्ये पंढरपूरला. म्हणजे पंढरपूरला जातात देवाच्या दर्शनाला पण प्रपंचाचं चिंतन करत असतात. त्याचा परिणाम असा होतो की स्वप्नातही त्याला आणि प्रपंचच आठवतो. म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये कधी देव येत नाही ना आला तर ते त्याचं भाग्य समजा. विठ्ठल स्वप्नामध्ये देव येणं हे सगळ्यात मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि खरंच तो भाग्यवान माणूस समजा. आणि एक सांगू तुम्हाला, माणसाला स्वप्न जे पडतं ना याला कारण असतं दिवसा केलेलं चिंतन, बरोबर की नाही. माणूस दिवसा ज्या गोष्टीचं चिंतन स्मरण करतो त्याच गोष्टी माणसाला स्वप्नामध्ये आठवतात की नाही. मी बोलतो असं नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. जागता जेव्हा आसिजे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्ने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही दिवसा ज्या गोष्टीचं स्मरण चिंतन कराल त्याच गोष्टी तुम्हाला स्वप्नामध्ये आठवतात की नाही, जरा विचार करा. दुसऱ्या तिसऱ्यांचं उदाहरण जाऊ द्या. मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि ज्या ठिकाणी कीर्तन होतो त्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर त्या लोकांनी स्वागत केलं. बरं म्हटले महाराज तुम्ही बरं झाला आलात, तुमची वेळ होती. अजून कीर्तनाला 2-3 तास बाकी आहे. पेक्षा असं करा, वरच्या मजल्यावर तुमची राहण्याची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. तोपर्यंत तुम्ही कीर्तनाच्या वेळेपर्यंत आराम करा. म्हणून एका मुलाला सोबत दिलं. वरच्या मजल्यावरती मी त्या मुलांसोबत पुढे गेलो, वरती गेलो. आता त्या खोलीमध्ये व्यवस्था अशी केलेली होती, एका बाजूला एक माणूस झोपलेला आणि पलीकडे एक पलंग रिकामा होता, तो माझ्याकरता म्हणून. विचार असा केला थोडा वेळ विश्राम करायचा. अंगातलं शर्ट काढून ठेवलं, बॅग खाली ठेवली आणि जसं आता पलंगावर बसणार पडणार की तेवढ्यात ते बाजूला झोपलेलं होतं ना त्याची झोप जी होती ती मोसम मध्ये आलेली होती पार. ते एकदम बोंबून उठलं, उतर उतर उतर. तसंच शर्ट घातलं गेलो मंदिराकडे. लोक म्हणायला लागले महाराज, म्हटलं तुम्ही आता विश्राम करण्यासाठी गेले परत का आले. म्हटलं काय डेंजर माणूस आहे हो. शर्ट काढून अंगावर तर ते पडतच होतं तेवढ्यात ते माणूस एकदम बोंबलून उठलं, उतर उतर करून पळून लावलं. इतका कुठे कीर्तनकार महाराजांचा अपमान करायचा असतो आणि एवढा जर अपमान तुम्हा लोकांना करायचा कशाला कीर्तनाला बोलवलं. ते लोक पोट धरू धरू असायला लागले. म्हटलं राव त्या माणसाने एवढा अपमान केला आणि तुम्ही मात्र खुशाल असता, भानगड काय. ते लोक म्हणायला लागले महाराज गोष्ट हसण्यासारखीच झाली ना म्हणे. म्हटलं कसं काय. ज्याने तुम्हाला उतर उतर करून पळून लावलं ना ते एसटी कंडक्टर आहे म्हणे. म्हणजे दिवसा लोकांना चढ उतार करायला लावतो, रात्री झोपत तेच बडबडतं म्हणे. म्हटलं मला काय माहितीये सगळं. म्हणजे माणूस झोपेमध्ये ज्या गोष्टी दिवसा ज्या गोष्टीचं चिंतन करतो त्याचं स्वप्नामध्ये माणसाला स्मरण होतं झोपेमध्ये. लक्षात ठेवा. मी कशा करता सांगतो ऐका. तो काशीवरून आलेला जो ब्राह्मण होता एकनाथ महाराजांच्या घरी, त्यांनी आपलं स्वप्न सांगायला सुरुवात केली. नाथ महाराजांना म्हणायला लागला, म्हणजे महाराज परवाच्या दिवशी काशी विश्वनाथ भगवान माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी मला काय सांगितलं ते जरा लक्षपूर्वक ऐका. तो सांगायला लागला, म्हटलं भगवंतानी मला असं सांगितलं की तुम्हाला जर संतांचं दर्शन करायचं असेल तर पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या घरी जा. तिथं श्रीखंडाच्या वेश्यामध्ये पांडुरंग परमात्मा 36 वर्षापासून सेवा करण्याचं काम करतोय. म्हणून मी तुमचं आणि शिवाय त्या देवाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आता एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्षाच्या देवाने पाणी भरलेलं होतं. एकनाथ महाराज त्या श्रीखंडाला पाहू लागले. माझ्या घरी परमात्मा कुठे
इकडे तिकडे पाहू लागले तर श्रीखंड्याच्या वेशामध्ये असणारे भगवान तिथून अदृश्य झाले, परमात्मा निघून गेले. आणि मग मात्र एकनाथ महाराजांना पश्चाताप झाला, अरे प्रत्यक्षात परमात्मा माझ्या घरी श्रीखंड्याच्या वेशामध्ये सेवा करत होता, पण मला त्याचं ज्ञान नाही, मला ती माहिती नाही. पण माझ्याकडून फार मोठा अपराध झाला या गोष्टीचा. आणि नाथ महाराजांना पश्चाताप झाला. कशा करता बोलतो की ज्या एकनाथ महाराजांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्म्याने 36 वर्षापर्यंत राबावं, म्हणजे 12 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याचं काम केलं, 12 वर्षापर्यंत फुलं आणून देण्याचं काम केलं, आणि 12 वर्ष टाळ घेऊन कीर्तनामध्ये साथ करण्याचं काम केलं. असे 36 वर्ष ज्या भगवान परमात्म्याने नाथांकडे सेवा केली, ते एकनाथ महाराज हा ज्यांचा अधिकार आहे की देवानी त्यांच्याकडे सेवा करावी, त्या एकनाथ महाराजांचा भगवान महादेवाचं वर्णन करणारा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. म्हणजे वर्णविषय जे आहेत ते भगवान शंकर आहेत आणि वर्णन करते जे आहेत ते कोण आहे? एकनाथ महाराज आहेत. आणि एक शास्त्र असं आहे, वर्ण विषयाच्या तोलामोलाचा वर्णन करता असावा आणि वर्णन करत्याच्या तोलामोलाचा वर्ण विषय असला पाहिजे. या दोन गोष्टी जर असेल तर तो सुवर्ण कांचन योग किंवा दुग्ध शर्करा योग जुळून आला असं समजायला हरकत नाही. आणि हा योग एखाद्याच वेळा येतो बा विठाला. नाहीतर सामान्य माणसाने किंवा उत्पत्ती छाप माणसाने पहिलवानाचं वर्णन केलं, शोभल का ते? नाही. पहिलवानाचं वर्णन करण्यासाठी पहिलवानच माणूस शोभून दिसतो, हे की नाही? मला वाटतं एक सुभाषितकारांचा फार सुंदर श्लोकही आहे, विद्वानेव विजानाते विद्वज्जनम परिश्रमम नहि बंध्या विजानाते गुरुवीं प्रसव वेदनात. मला सांगा, ज्या बाईने कधी मुलाचं सुख बघितलंच नाही, जी बाई निपुत्रिक आहे, त्या बाईनं प्रसूत कालाचं दुःख काय असतं हे लोकांना सांगावं का? नाही सांगू शकत, कारण तिला त्याचा अनुभव नाहीच आहे. म्हणून वर्ण विषयाच्याच तोलामोलाचं वर्णन करता असेल तर योग जो आहे तो जुळून आला आणि तो या अभंगामध्ये आलेला आहे, हे लक्षात ठेवा. वर्ण विषयाची शोभा वर्णन कर्त्यावरती अवलंबून आहे आणि वर्णन कर्त्याची शोभा ही वर्ण विषयावरती अवलंबून आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे, अंगे गोऱ्याने तरुणी वरील लेल्या हेलिणी. बाईच्या अंगावर अलंकार सोन्याचे असावे आणि शिवाय ज्या बाईच्या अंगावर दागिने किंवा अलंकार सोन्याचे घातलेले ती बाई सुद्धा दिसायला कशी असावी? बोला बोला, सुंदर असावी, की नाही? नाहीतर काही वेळा बाई सुंदर आहे पण लोखंडाचं मंगळसूत्र शोभल का ते? बरं, काही वेळा अलंकार सोन्याचे असतील पण ज्या बाईच्या अंगावर घालायचे आहे किंवा ज्या बाईच्या नाकामध्ये नथ घालायचे त्या बाईच्या म्हणजे चेहऱ्यावरती नाकाचा पताच नाही, नकट्या नाकाची बाई, शोभल का ती नथ? ती नथ कुठं घालायची? ओठात. पावा, सुंदर ते ध्यान. म्हणजे अलंकारामुळे बाईची शोभा आहे आणि बाईमुळे त्या अलंकाराची जशी शोभा आहे तसं वर्ण विषयाची शोभा वर्णन कर्त्यावरती अवलंबून असते आणि वर्णन कर्त्याची शोभा वर्ण विषयावरती अवलंबून असते. म्हणून एकनाथ महाराज जे भगवान शंकराचं वर्णन करतायत ते यथार्थ वर्णन आहे, कारण एकनाथ महाराजांना प्रत्यक्षात परमात्मा प्राप्त आहे. मला वाटते तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सुद्धा असंच आहे, तुका म्हणे अंगा वावे ते तुका म्हणे अंगा भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. एकनाथ महाराज भगवान महादेवाचं वर्णन करतायत आणि ते योग्य आहे, कारण त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना परमात्मा प्राप्त आहे. तेव्हा नाथ महाराज जे भगवान शंकराचं वर्णन करतात त्या वर्णनामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, लक्षात ठेवा. एक भावनानिष्ठ वर्णन आहे आणि दुसरं वर्णन जे असतं ते वस्तुनिष्ठ वर्णन असतं. वर्णनामध्ये दोन प्रकार, वर्णामध्ये नाही बरं. तुम्ही म्हणाल वर्णाचे दोन प्रकार आम्हाला चांगलं माहिती आहे, एक फोडणीचं आणि एक साधं वर्ण, बरोबर ना? पण वर्ण नाही, वर्णन. विठाला विठाला. नाही तर त्या मराठवाड्यामध्ये वर्णाचे दोन प्रकार असतात, माहिती आहे का तुम्हाला? एक आंधळ वरण आणि एक डोळस वरण. आंधळ वरण बिचारे एवढं पातळ असतं की ते वाढल्या वाढल्या वाढणाऱ्याच्या पाठीमागं धूम ठोकत पडतं.
तो वाढणारा म्हणतो घ्या वरण घ्या वरण, जेवणारा म्हणतो नका वाढू, तुम्ही जा पुढं, मागच्याच पत्रावरचं घेऊनच राहिलं माझ्याकडे, तुम्ही जा. एवढं पातळ की त्याच्या डुबकी मारली तर डाळीचा दाना सापडणार नाही, त्याला आंधळ वरण म्हणतात. पण एक सांगू तुम्हाला, वरण आणि पुरण ह्या जो दोन वस्तू आहेत ना, या फक्त आपल्याच परिसरात खाण्याचा आनंद आहे. आपल्याच परिसरामध्ये बरं का. तुम्ही मराठवाड्यामध्ये जर गेलात ना, पुणे वगैरे तिकडे, तर पुरण काय असतं हे त्यांना माहितीच नाही. एवढं पातळ असतं की डुबकी माराल तरी डाळीचा दाना त्याच्यात सापडला तर शपथ, एवढं पातळ. पण मी वरण म्हणत नाही, वर्णन. विठाला विठाला. आता ऐका, वर्णनामध्ये दोन प्रकार आहे. एक भावनानिष्ठ वर्णन आणि दुसरे एक वस्तुनिष्ठ वर्णन आहे. वस्तुनिष्ठ वर्णन कशाला म्हणतात? जसंच्या तसं हुबेहूब, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डिफरन्स नाही. आणि भावनानिष्ठ वर्णन, भावनेच्या आहारी जाऊन केलं जाणारं जे वर्णन असतं याला भावनानिष्ठ वर्णन असं म्हणतात. जसं सासूबाई जावयाचं वर्णन करते, निव्वळ बोगस, भावनेच्या आहारी जाऊन केलेलं ते वर्णन. जसं उदाहरण म्हणून एक सासूबाई दुसरीला म्हणायला लागली, म्हटले का ग आमच्या जावयाचं एक वैशिष्ट्य तुला सांगू का? म्हटले सांग ना, काय विशेष तुझ्या जावयाचं? म्हटले आमचे जावईनं मुंबईला एवढे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, एकदा त्यांच्या दवाखान्यामध्ये एक कुत्रा आलं, त्याला शेपूटच नव्हतं म्हणे. मग म्हटले आमच्या जावयाने इंजेक्शन देऊन देऊन म्हटले त्या कुत्र्याला शेपूटच तयार केलं म्हणे. दुसरी म्हणायला लागले, आता तुझ्या जावयाचं काय घेऊन बसले? आमचा जावई तर मुंबईमध्ये एवढा प्रसिद्ध डॉक्टर आहे की एकदा त्याला कुत्र्याचं शेपूटच सापडलं, म्हणजे त्याला ते इंजेक्शन देऊन देऊन कुत्र तयार केलं म्हणे. विठाला विठाला. आता असं पुढे होणं शक्य आहे, पण काहीतरी वर्णन करायचं म्हणून करायचं, त्याला काय अर्थ काय? निव्वळ बोगस वर्णन. ते भावनेच्या आहारी जाऊन केलेलं वर्णन आहे, वास्तविकता त्याच्यामध्ये नसते, हे लक्षात ठेवा. त्याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. हे जाऊ द्या, सुभाषितकारांच्या भाषेमध्ये एक श्लोक तुम्हाला सांगतो, फार सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये. ते असं म्हणतात, उष्ट्रारांच गृही लग्न गर्धव शांती पाठकः परस्परम प्रशंसंसी अहो रूप महत्वनी. फार गोड वर्णन आहे. आता याचा अर्थ लक्षात घ्या, फार सुंदर आहे. ते असं म्हणतात, उंटाचं लग्न होतं आणि उंटाच्या लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणण्याचं काम दिलं होतं कुणाकडे? गाढवाकडे. आणि गाढवाला सांगितलं, म्हटलं गाढव दादा, हा लग्न सोहळा तुम्ही यथाविधी तुमच्या सुंदर अशा आवाजामध्ये पार पाडा. आता गाढवाकडे माईक भेटल्यानंतर गाढव कुणाला ऐकत नसतात. 4 पायाचं नाही 2 पायाच्या गाढवायचे तसंच आहे. काय बोलावं काही ना सुचतच नाही. माईक भेटला का ते कधी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. एकदा असं कीर्तनाला गेलो, कुठंतरी कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर तिथल्या एका माणसाने माईक घेतला आणि मग त्या महाराजांची स्तुती करायला सुरुवात केली. सांगायला लागला, म्हटले आज आपल्या गावामध्ये हरिभक्तपरायण रोशन महाराज कळंबे यांनी येऊन कीर्तनाची सेवा रुजू केली, त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ऐका बोलायची त्याला. म्हणजे काहींना माईक भेटला की काय बोलावं हेच कळत नाही. विठाला. तसं गाढवाकडे माईक दिला आणि त्या उंटाने सांगितलं किंवा लोकांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही असं करा, मंगलाष्टक म्हणायचं काम तुमच्याकडे, म्हणा मंगलाष्टक. मग त्या गाढवाने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. काय म्हणायला लागला तो? शुभ मंगल सावधान. बरं पाठ आहे तुमच्या. आणि ज्याचं झालंय ना त्याचाच एवढा जोरात आवाज येतो. मंगलाष्टक म्हटलं कुणी गाढवानं. बर मंगलाष्टक म्हणून झालं की त्या उंटानं गाढवाची सुरू आणि स्तुती गायला सुरुवात केली. तो उंट त्या गाढवाला म्हणायला लागला, गाढव दादा, म्हटलं माझ्या जीवनामध्ये भरपूर मोठे मोठे गायक ऐकले पाहिलेत, अनेकांचे आवाज मी ऐकून आहोत, पण तुमच्यासारखा स्वरबद्ध गोड मधुर आवाज आजपर्यंत कधी कुणाचा ऐकलाच नाही. काय आवाज आहे हो. मोठमोठ्या लोकांचे आवाज ऐकलेत पण तुमच्यासारखा अजिबात नाही. आता मला सांगा, उंटानं गाढवाची अशी केलेली स्तुती ही योग्य आहे का अयोग्य आहे? मला सांगा, गाढवाचा स्वर कोणत्या पट्टीमध्ये बसतो? काळी 1 मध्ये, काळी 2 मध्ये, काळी 3 मध्ये, की त्याच्या वरच्या कुठल्या तरी एका पट्टीमध्ये? कोणत्याच पट्टीत बसत नाही. पेटीतही नाही, फटीतही नाही. कोणत्याच पट्टीत न बसणारा आवाज. सगळ्या पट्ट्या पेटीच्या एका वेळा दाबल्यानंतर जो आवाज येतो तो गाढवाचा. तरी पण हा उंट म्हणतो काय तुमचा आवाज आहे. आता गाढवानं विचार असा केला
आपली स्तुती उंटानं केली म्हटल्यानंतर आपण त्याची स्तुती करायला पाहिजे की नाही. ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति भोक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाचे हे लक्षण आहे, त्या लक्षणापैकी एक की त्यांनी आपली स्तुती केली म्हटल्यानंतर आपण त्याची स्तुती करायला पाहिजे. म्हणून त्या गाढवानं उंटाची स्तुती गायला सुरुवात केली. तो गाढव म्हणायला लागला, उंट दादा, आतापर्यंत मी आपल्या जीवनामध्ये भरपूर प्राणी पाहिले, पण तुमच्यासारखा देखणा सरळ सुंदर आजपर्यंत कधीही प्राणी बघितला नाही. आता खरं सांगा बरं, उंटाचं एक तरी अंग सरळ आहे का? त्याची मान कशी, त्याचे पाय कसे, ते जर एखाद्या त्याच्या उंटावरती बसायला गेलं ना ते केव्हा उताना होईल याची गॅरंटी नाही. म्हणजे एवढं ते वाकडं तिकडं ते असणारा प्राणी, पण हा म्हणतो काय तुमचा आवाज आहे, तो म्हणतो काय तुमचं सौंदर्य आहे. विठ्ठला मग हे जे वर्णन आहे हे निव्वळ बोगस आहे. म्हणून हे भावनेच्या आहारी जाऊन केलेलं वर्णन असल्यामुळं याला भावनानिष्ठ असं वर्णन म्हणतात. आणि वस्तुनिष्ठ वर्णन जे असते ते तंतोतंत जसंच्या तसं कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये फरक नसतो. मग या दोन्ही प्रकारचं वर्णन एकनाथ महाराज भगवान शंकराचं करतायत ते अभंगाच्या पहिल्या Hey,
चित्ते. एकनाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करताना बोलतात, भगवान शंकर हे भोळे आहेत आणि शिवाय ते चक्रवर्ती सम्राट किंवा चक्रवर्ती राजे आहेत. चक्रवर्ती म्हणण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये राजे लोकांच्या यादीमध्ये सर्वात ऐश्वर्य संपन्न जो राजा असायचा त्याला चक्रवर्ती सम्राट किंवा चक्रवर्ती राजा असं म्हटलं जात होतं. पण भगवान महादेव हे देवांच्या यादीमध्ये सर्वश्रेष्ठ देव असल्यामुळे चक्रवर्ती शब्दाचा समानार्थी शब्द होतो महादेव. सर्व देवांचे देव महादेव असल्यामुळे त्यांना चक्रवर्ती अशा पद्धतीने उपमा एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये दिलेली आहे. विठ्ठल. शिवाय ते भोळे आहेत, भोळे. आता सर्व देवांमध्ये जर विचार केला तर भगवान शंकरासारखं भोळं दैवत दुसरं कोणतंच नाही. भोळं असं का म्हणून म्हटलेलं आहे एकनाथ महाराजांनी, हा थोडा प्रश्नार्थक किंवा प्रश्न अशा पद्धतीने निर्माण होईल की भगवान शंकराला भोळं का म्हटलं जातं. अगदी अल्पसेवेमध्ये प्रसन्न होतात म्हणून त्याला भोळा अशी उपमा नाथ महाराजांनी या अभंगामध्ये दिलेली आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, या भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे. कैलासेचा देव वर्णन केलेलं आहे. भगवान शंकर हे जलतत्वाचे मालक आहेत, लक्षात घ्या. म्हणून थोडं जल म्हणजे पाणी जरी अर्पण केलं तरी भगवंत संतुष्ट होतात. म्हणून भगवान शंकराला एक दुसरं नाव आहे आशुतोष. असं का म्हटलं जातं, थोड्या सेवेमध्ये तोष पावतात म्हणजे संतोष पावतात म्हणून त्याला आशुतोष असं म्हटलं जातं. म्हणून घोडा या शब्दाने नाथ महाराजांनी भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. आपण व्यवहारामध्ये घोडा कोणाला म्हणतो माहितीये, ज्याला व्यवहार कळत नाही, जो दुसऱ्यांकडून फसला जातो, शिवाय ज्याला दुसऱ्यांच्या बोलण्याचा आधार घ्यावा लागतो त्याला आपण घोळ म्हणा. तर एक दृष्टांत सांगतो, फार सुंदर आहे. काय झालं, दोन मित्र गेले ऑफिस मध्ये, कशा करता, इंटरव्ह्यू साठी. राम नावाचा आणि श्याम नावाचा. काय झालं, हा श्याम नावाचा जो होता ना तो थोडासा मंदबुद्धी होता, राम नावाचा हुशार. श्याम रामला म्हणला, राम म्हटले मी 10वी कसा पास झालो तुला तर माहिती आहे ना. तो म्हटला हो माहिती आहे बाबा. म्हटलं आता बघ, साहेब लोक आतमध्ये आपला इंटरव्ह्यू घेणार, प्रश्न विचारणार, मला काही प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही. राम म्हटला मग मी काय करू. म्हटलं असं कर, तुला आतमध्ये बोलवतील ऑफिसमध्ये, मला बाहेर उभं ठेवतील, साहेब लोक तुला प्रश्न विचारतील, उत्तर देत असताना तू एवढ्या जोरात द्यायचं की बाहेर थांबलं असताना मला त्या प्रश्नांची उत्तर ऐकू आली पाहिजे, आणि तेच उत्तर मी पुढे देणार. हे लोक विचारून विचारून काय विचारतात तेच विचारतील ना, जे तुला विचारतील ते मला विचारतील. ठरलं ना. म्हटलं हो ठरलं. आणि मग काय, तो राम नावाचा आतमध्ये बसला आणि बाहेर जो थांबलेला तो श्याम नावाचा भिंतीला कान लावून बसलेला. तेव्हापासून मन पडले भिंतीलाही कान असतात. मग काय, रामला आतमध्ये बोलवलं आणि साहेबांनी आल्या आल्या पहिला प्रश्न विचारला, आपल्या भारताचे पंतप्रधान कोण. त्या रामने श्याम करता जोरात उत्तर दिलं, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब. साहेब म्हटलं अगदी बरोबर, पहिल्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं. आता दुसरा प्रश्न तुमच्याकरिता, मला सांगा भारत स्वतंत्र कोणत्या साली झाला. त्याने सांगितलं 1942 पासून प्रयत्न चालू होते, 47 साली झाला. म्हटलं अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित दिलं. तिसरा प्रश्न तुमच्याकरिता, पृथ्वी गोल आहे का. रामनी श्याम करता जोरात उत्तर दिलं, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध झालं नाही. साहेब लोकांनी सांगितलं अगदी बरोबर. तीनही प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली. तुमचा वेळ संपला, तुम्ही बाहेर जा आणि त्यांना आतमध्ये पाठवून द्या. हे बाहेर गेलं ते आतमध्ये आलं.
आल्या आल्या साहेबांनी श्यामला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? यानं उत्तर देताना सांगितलं, माननीय नरेंद्र मोदी साहेब. साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, तुमचा जन्म केव्हा झाला? हा म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होते, 47 साली झाला. साहेब म्हणले, तुम्हाला काही वेळबिल लागलं का? हा म्हणला, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध झालं नाही. विठाला कारण बुद्धीचे सुद्धा 3 प्रकार असतात, हे की नाही? मला वाटते तुकाराम महाराजांनी या बुद्धीचं वर्णनच केलेलं आहे. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जग जड त्याहुनी दगड बरा देवा, अशी काही बुद्धी राहते. पण काय काय पोरं अतिशय हुशार, अतिशय शार्प माइंड असतो काहींचं. माहितीये तुम्हाला, शाळेमध्ये एका पोराने डबा आणला आणि डब्यामध्ये पुरण बांधून दिलं होतं आईने. दुपारी 2च्या सुट्टीमध्ये पोराने डबा उघडला आणि डबा खायला लागला. सरांनी त्या डब्याकडे लक्ष केलं, पुरण आवडत होतं. त्याला विचारलं, म्हणे बाळू डब्यामध्ये पुरण आणलं दिसतं? तो म्हणला, हो सर. म्हटले, मला पुरण फार आवडतं, आण बरं इकडे. त्या मास्तरने सगळ्याचा सगळा डबा घेतला खाऊन आणि पोराला विचारलं, महादू घरी जर गेला ना आईने तुला विचारलं डबा कुणी खाल्ला काय सांगशील? पोरग एवढं हुशार सांगून टाकीन कुत्र्याला खाल्ला म्हणून. काय काय पोरं लय हजार जबाबी असतात ना. पण ऐका, भोळा कशाला म्हणतात, कुणाला म्हणतात हे मला सांगायचंय. ऐका, ज्याला व्यवहार कळत नाही, कुणाशी काय बोलावं हे कळत नाही, दुसऱ्यांच्या बोलण्याचा आधार ज्याला घ्यावा लागतो, हे भोळेपणाचं लक्षण आहे. पण भगवान शंकर इतके भोळे आहेत की वर देताना कुठल्या प्रकारचा कशाचाच विचार न करता भक्तांना वर देऊन टाकतात. म्हणून भगवंताला, महादेवाला भोळा अशी उपमा नाथ महाराजांनी या अभंगामध्ये वापरलेली आहे. मला वाटते भगवान शंकराच्या भोळेपणाचं वर्णन पुष्पदंत कवींनी शिवमहिम्न स्तोत्रामध्ये केलेले आहे. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये भगवान महादेवाचं वर्णन करताना पुष्पदंत कवी असं वर्णन करतात, स्मशानेश्वर क्रीडा स्मर हर पिशाच्या सहचरा बस चिता भस्मालेप सृगपे नृकरोटी परिकरहा अमंगलम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथापि स्मरतृणा वरद परमं मंगलमसी. याचा अर्थ असा आहे, भगवान महादेवाचं वर्णन करताना पुष्पदंत कवी असं वर्णन करतात, हे महादेवा तुमचं वास्तव्य सगळ्या प्रकारचं अमंगल आहे. की नाही? भगवान शंकर राहत असताना किती अमंगल अशा पद्धतीने वास्तव्य करतात. त्यांनी अंगाला चिता भस्म काय धारण केलेलं आहे. तर खरंच अंगाला मेल्या माणसाची राख लावावी का माणसानी? बरं, गळ्यामध्ये रुंड माळा, मेल्या माणसाच्या मुंडक्याची माळा गळ्यामध्ये धारण केलेली आहे. सर्प काय आणि गळ्यामध्ये घातलेलं आहे. जेटा काय बांधलेले आहे. वाघाचं कातडं काय अंगाला गुंडाळलेलं आहे. बरं, याही पेक्षा राहणं वास्तव्य त्यांचं स्मशानामध्ये. एवढं कैलासाचं राज्य सोडून स्मशानामध्ये भगवान महादेव वास्तव्य करतात. म्हणजे हे महादेवा तुमचं वास्तव्य वास्तविक पाहता सगळं मंगल आहे, पण तुमची भक्ती करणारा जो कोणी भक्त आहे त्यांचं तुम्ही सदैव मंगलच करता. हे की नाही? हे पुष्पदंत कवीने महादेवाचं भोळेपणाचं केलेलं सगळं वर्णन आहे. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू भगवान महादेवाचं. भगवान महादेवाचे जेवढे भक्त आहेत ते सगळे श्रीमंत आहेत. ज्याला श्रीमंती प्राप्त करून घ्यायची असेल त्याने भगवान महादेवाची उपासना करावी. आणि शिवाय ज्याला ज्ञानही प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने भगवान महादेवाची उपासना करायला पाहिजे. ज्ञान आणि धन या दोन्ही गोष्टी जीवनात जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यांनी भगवान महादेवाची उपासना करायला पाहिजे. याचे विपरीत जर विचार केला तर भगवान विष्णूचे जेवढे भक्त आहेत ना हे सगळे दरिद्री नारायण आहे की नाही? मला सांगा, सोदामदेव कुणाचा भक्त होता? भगवान कृष्णाचा म्हणजेच विष्णूचा. 18 विश्व दारिद्र्य चिमणी ओरडली तर घरामध्ये दाना सुद्धा नाही. मला वाटतं संतांनी त्याचं वर्णनच केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल